नमस्कार मित्रांनो, आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मदतीने एक बायोडेटा बनवणार आहोत. तर चला सुरू करूया. तर नेहमीप्रमाणे स्टार्ट बटनवरती क्लिक देऊया. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी वर्ड यावर क्लिक देऊया. त्यानंतर न्यू या बटनावर क्लिक देऊया आणि त्यानंतर या ठिकाणून आपण ब्लँक डॉक्युमेंट्स घेऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काही टेम्पलेट दिसत आहे, रिझ्यूमचे टेम्पलेट दिसत आहे. आपण इथून देखील ते टेम्पलेट घेऊन आपण आपला बायोडेटा बनवू शकतोय. परंतु आपल्याला आपली डिझाईन बनवायची आहे, आपल्या पद्धतीने बनवायचे. त्यासाठी आपण ब्लँक डॉक्युमेंट्स घेणार आहोत. ह्या ब्लँक डॉक्युमेंट्सवरती क्लिक देऊया. त्यानंतर सर्वात प्रथम आपण पेज सेटअप करूया. मग त्याच्यासाठी आपण लेआउटमध्ये जाऊया. त्यानंतर इकडनं मार्जिन्समध्ये जाऊया आणि मार्जिन्स आपण नॉर्मल ठेवूया. त्यानंतर जी पेज साईज आहे, पेज साईज आपण इकडनं A4 घेऊया. ठीक आहे. हे दोन बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये साईज ही अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर मी आता होममध्ये येतो आणि या ठिकाणी मी टायटल टाईप करतो. आपलं टायटल देऊया रिझ्यूम. याला फॉर्मॅटिंग आपण सगळ्यात शेवटी करूया. त्यानंतर एंटर करून ज्याचा बायोडेटा आहे त्याचं नाव टाकूया. आपण नाव आपल्या पद्धतीने घेऊया. समजा पवार. त्यानंतर एंटर देऊन इथं आपण मोबाईल नंबर घेऊया. त्यानंतर टॅब देऊन दोन डॉट घेऊया आणि इथं मोबाईल नंबर देऊया. आपण समजा एक अंदाजे टाकतोय मी. त्यानंतर एंटर देऊया. या ठिकाणी आपण ईमेल ID देऊया. त्याच्यासाठी पुन्हा दोन टॅब देऊया आणि कोलन देऊया. याला कोलन म्हटलं जातं. त्यानंतर ईमेल ID आपण इथं घेऊया. .com. ठीक आहे. ही आपली इन्फॉर्मेशन झाली वैयक्तिक. त्याच्यानंतर याच्या खाली आपण एक लाईन ड्रॉ करूया. त्याच्यासाठी मी इन्सर्टमध्ये जातो. त्यानंतर शेपमध्ये जातो आणि इकडनं एक लाईन घेतो. आता ही लाईन घेतल्यानंतर मला या ठिकाणी ड्रॉ करायची. त्यासाठी एक प्लसचं चिन्ह आलेलं आहे. कीबोर्डवरचं शिफ्ट बटन प्रेस करून माऊसची क्लिक दाबून आपण लाईन इथं ड्रॉ करूया. ठीक आहे. एवढी लाईन. त्यानंतर हिला ब्लॅक कलर इकडनं शेप स्टाईलमधनं इकडनं ब्लॅक कलर देतो आणि होममध्ये जाऊन ही जी लाईन आहे हिला मी कॉपी करून एकदा पेस्ट करतो. त्यानंतर ह्या लाईनला जी वरची लाईन आहे तिच्या शेजारी घेऊन जातो. ॲरोच्या मदतीने आपण दोघांनाही वरती ॲडजस्ट करून घेतलं. मागं पुढं होत असतील आपल्या पद्धतीने ती दोघंही व्यवस्थित ॲडजस्ट आपण करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथं खाली आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊया. एंटर देऊया आणि इथं मॅटर मी टाईप करतोय. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह ॲड केल्यानंतर पुढे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण घेणार आहोत. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण टाईप करूया. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला टाईप करण्यासाठी आपल्याला टेबल घ्यावा लागेल. टेबल घेण्यासाठी आपण इन्सर्ट या टॅबवरती जाऊया. त्यामध्ये टेबलवरती जाऊया. आता टेबल तयार करताना आपल्याला किती रो आणि किती कॉलम लागणार आहे ते आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण कॉलम एक सिरियल नंबरला घेऊया. त्यानंतर एक एक्झामसाठी घेऊया. त्यानंतर आपण कोणत्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधनं आपण ती एक्झाम पास केलेली आहे. त्यानंतर पासिंग इयर आणि पर्सेंटेज, म्हणजे असे आपण टोटल 5 कॉलम घेऊया आणि रो आपलं जेवढं एज्युकेशन झालेलं आहे त्यानुसार आपण रो घेऊया. ठीक आहे. आता मी इथं 5 कॉलम घेतो आणि सध्या तरी इथं मी 4 रो घेतो आहे. 5 बाय 4चा मी इथं
एक टेबल बनवलं आहे. त्यानंतर आता या रोची आपण या कॉलमची आपल्याला हवी तशी ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आहे. त्यानंतर इकडं कोपऱ्यामध्ये आल्यानंतर ही आपण क्लिक देऊन तो टेबल हवा तसा छोटा मोठा आपण इकडनं करू शकतो आहे. ठीक आहे. मग आता इथं मी पहिले घेतो सिरियल नंबर, त्यानंतर टॅब देऊन पुढं जाऊन मी एक्झाम, त्यानंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी हे आपण घेऊ शकतो आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग घेतलं आपण आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पर्सेंटेज घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर एक नंबरला आपण घेऊया आपण डिप्लोमा घेऊया. समजा मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा केलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये ME करूया. युनिव्हर्सिटी समजा MSBTE घेऊया आपण. पासिंग इयर समजा 2021 केलं आणि पर्सेंटेज घेतले समजा 73.80. ठीक आहे. पर्सेंटेजचं चिन्ह जर द्यायचं असेल तर शिफ्ट दाबून वरती जो 5 अंक आहे तो प्रेस केला तर पर्सेंटेजचं चिन्ह येईल. त्यानंतर टॅब देऊया, सेकंड नंबर घेऊया. सेकंड नंबरला समजा आपण घेतलं SSC घेऊया. त्यानंतर इथे घेऊया आपण नाशिक. पासिंग घेऊया आपण 2016 समजा. पर्सेंटेज घेऊया आपण 78.00 घेऊया. पुन्हा चिन्ह द्यायचं असेल शिफ्ट दाबून घेऊया. नंबर 3ला आपण HSC घेऊया. नाशिक 2018 80.56 घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा पर्सेंटेजचे चिन्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे घेणार आहोत आपण समजा कॉम्प्युटर स्किल घेऊया. दोन डॉट घेतले. आता इथं आपण बुलेट्स घेऊया. जे पण काय आपलं कम्प्युटरचं नॉलेज आहे ते दाखवण्यासाठी आपण पॅराग्राफ ग्रुपमधनं इकडनं बुलेट्स घेऊया. आपल्याला हवे ते बुलेट्स आपण इकडनं घेऊ शकतो आहे. मी सगळ्यात शेवटचं बुलेट्स घेतो आणि याच्यामध्ये घेतो मी समजा MSCIT विथ शॉर्टमध्ये घेतो 82%. त्यानंतर सेकंड नंबरला घेतो मराठी टायपिंग 30 WPS विथ 72%. त्यानंतर घेतो इंग्लिश टायपिंग WPM. इथं स्पेस देतो, इथं एस झाला तिथं M करावं लागेल आपल्याला. विथ 82%. ठीक आहे. त्यानंतर एंटर देऊया आपण. आता इथे जेव्हा मी एंटर दिला तेव्हा खाली एक बुलेट्स आला, पण मला एवढंच द्यायचं आहे. याच्यानंतर मला तो बुलेट्स आला नाही पाहिजे. मग अशा वेळेस परत एकदा एंटर प्रेस करायचं, तो जो बुलेट्स होता तो निघून जाईल. त्यानंतर इथं घेऊया आपण वर्किंग एक्सपिरियन्स घेऊया. पुन्हा आपण सेम बुलेट्स घेऊ शकतोय. हवे ते बुलेट्स आपण इकडनं घेऊ शकतोय. फर्स्ट घेतलं समजा मी, किंवा इथं नंबरिंगही आपण घेऊ शकतोय. नंबरिंग घेऊया आपण, इथं नंबरिंग घेऊया. आता इथे घेतो मी कंपनी नेम घेतो. टॅब देतो. समजा कंपनी होती मेगा फाईन.
मेगाफाईन फार्मा PLTD. ठीक आहे, पीला ब्रॅकेट देऊया आपण. लखमापूर नाशिक. ठीक आहे, आता हा मला 2 नको आहे, टॅब 2 काढून घेतला. परत इथं घेतो मी डेजिग्नेशन, कोणत्या पदावर कार्य करत होतो आपण. टॅब दिलं, 2 डॉट घेतले. इथं पण आपण टॅब दिलं तर योग्यच राहील, एका खालोखाल आणि व्यवस्थित दिसतंय. मग आता आपण घेऊया ट्रेनी इन मेंटेनन्स. ठीक आहे, एंटर देऊया आणि ते घेऊया आपण ड्युरेशन. कालावधी, कोणत्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी जॉब करत होतो. मग आपण इथे घेऊया समजा 3 जून 2022 to 13th जुलै 2024 किंवा 5 केलं तरी ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण वर्किंग एक्सपिरियन्स घेऊ शकतोय. त्यानंतर आपण आता पर्सनल इन्फॉर्मेशन घेऊया. इथं मी टायटल देतोय पर्सनल इन्फॉर्मेशन. अजून आपल्याला फॉर्मॅटिंग करायची आहे. त्यानंतर टॅब देतो आणि इथे घेतो मी ॲड्रेस. दोन टॅब दिला, त्यानंतर कोलन घेतलं आणि इथं आपण ॲड्रेस देऊ शकतो. समजा ॲट पोस्ट लखमापूर टेल दिंडोरी डिस्ट नाशिक. ठीक आहे, इथं खाली आपल्याला पिन कोड वगैरे द्यायचा असेल तर तोही आपण देऊ शकतो. परत पुढे घेऊया आपण दोन टॅब. मॅरिड अनमॅरिड जे असेल ते आपण घेऊ शकतो किंवा सिंगल ही आपण इथं टाईप करू शकतोय. त्यानंतर नॅशनॅलिटी, दोन डॉट इंडियन. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ जी असेल ती इथं टाकू शकतो आपण. समजा घेऊया 30 किंवा 3 मे 1998. त्यानंतर जेंडर, टॅब 2 टॅब मेल. आणि सगळ्यात शेवटी घेऊया आपण लँग्वेजेस. दोन डॉट इंग्लिश, हिंदी, मराठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण
इन्फॉर्मेशन टाईप केली. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी डिक्लेरेशन घेऊया. म्हणजे आपण जी पण काही माहिती प्रोव्हाइड केलेली आहे ती खरी आहे असं आपण एक डिक्लेरेशन इथं देऊ शकतोय. डिक्लेरेशन टाईप झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण डेट घेऊया. डेट 2 डॉट आणि त्यानंतर डेटच्या खाली आपण प्लेस घेऊया. या ठिकाणी आपण प्लेस घेऊया आणि त्यानंतर इथं सिग्नेचर. तर अशा प्रकारे आपण एक बायोडेटाचा फॉर्मॅट आपण बनवू शकतो. आता हा जो पण बायोडेटा आपण बनवलेला आहे याला आता आपण फॉर्मॅटिंग करूया. सर्वात प्रथम जे टायटल आहे त्याला आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर मिडलला घेऊया आणि इकडनं आपण साईज वाढवू शकतोय, हवी तेवढी साईज वाढवू शकतोय. इकडनं सुटेबल असं आपण त्याला फॉन्ट देऊ शकतोय. त्यानंतर 1 बाय 1 सगळ्या मॅटरची साईज आपण इकडनं वाढवू शकतोय. त्यांना बोल्ड हवं तर बोल्ड करू शकतोय. त्यानंतर जे मेन टायटल्स आहेत त्या मेन टायटललाही आपण काय करूया, सिलेक्ट करूया आणि त्यांची ही साईज आपण वाढवूया. मग आता सगळे सिलेक्ट करण्यासाठी मी पहिला सिलेक्ट करतो, त्यानंतर एक एक मी इकडनं सिलेक्ट करतो. त्याच्यासाठी मी कीबोर्डवरचं कंट्रोल बटन प्रेस करतो. जे पण काही मेन टायटल्स आहेत ते सगळे मी इकडनं सिलेक्ट करतोय. शेवटचं आहे डिक्लेरेशन. साईज वाढवली, ठीक आहे, त्यांना बोल्ड केलं. ओके. तर अशा प्रकारे आपण या सगळ्यांची एकदाच आपण साईज वाढवली. कम्प्युटर नॉलेज थोडं वरती घेऊया, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह पण थोडंसं वरती घेऊया. त्यानंतर जे मधले जे पण काही अक्षर आहेत, जो मॅटर आहे, त्यांची साईज आपण 12 ठेवूया. आता सगळ्यांना ही साईज मला अप्लाय करायची म्हणून मी पहिल्याला साईज वाढवली आणि त्यानंतर फॉर्मॅट पेंटरला जाऊन बाकी मॅटरला मी साईज वाढवतोय. किंवा मग सिलेक्ट करा आणि इकडनं साईज वाढवा. बारा साईज आपण इकडनं वाढवलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर हा जो टेबल आहे त्या टेबलवर क्लिक द्या. त्याच्यातले हे जे वरचे जे मेन टायटल आहेत त्यांना मिडलला घेऊया आपण. इकडनं साईज वाढवूया, त्यांना बोल्ड करूया. त्यानंतर जो मधला मॅटर आहे त्यांची साईज आपण 12 करूया. आता ह्या टेबलवरती क्लिक दिल्यानंतर इथं टेबल डिझाईन म्हणून एक टॅब ओपन होते. इकडनं आपण हवी तशी डिझाईन या टेबलला आपण इकडनं अप्लाय करू शकतोय. सध्या मी ही ठेवतो, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सिग्नेचरसाठी आपण जागा ठेवूया. इथे जर आपल्याला सिग्नेचर करायचे असेल तर इन्सर्टमध्ये येऊया. त्यानंतर शेप्समध्ये येऊया. इकडनं एक लाईन घेऊया आणि या ठिकाणी शिफ्ट दाबून मी ती लाईन इथं ड्रॉ करतो, जेणेकरून इथं आपण सिग्नेचर करू शकतोय. त्यानंतर इकडनं जी लाईन आहे तिचा कलर ब्लॅक करूया आपण. आता हे जे थोडे मागं पुढं झालेलं असेल त्यांना आपण सुटेबल अशा ठिकाणी ॲडजस्ट करू शकतोय. साईज कमी जास्त करताना जो पण काही डेटा आहे तो मागं पुढं होतो. आपण तिथं सुटेबल असं त्यांना परत एकदा ॲडजस्ट करू शकतोय. तिथं समोर जाऊन फक्त बॅकस्पेस बटन प्रेस करू शकतोय. त्यानंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ते नाव बरोबर येऊन जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक बायोडेटा तयार करू शकतो. आता याची प्रिंट जर काढायची असेल आपल्याला
तर आपण फाईलमध्ये जाणार, प्रिंटवरती येणार. ओके, तर अशा प्रकारे सध्या आपली प्रिंट दिसत आहे, आपला बायोडेटा दिसतोय. याला जर आपल्याला बॉर्डर द्यायची असेल तर बॉर्डर देण्यासाठी आपण डिझाईनमध्ये जाणार, त्यानंतर पेज बॉर्डरमध्ये येणार. इकडनं जी बॉर्डर आपल्याला हवी आहे ती बॉर्डर आपण इकडनं चॉईस करणार. सध्या सिंगलच घेतो. बॉक्सवर क्लिक देऊन काय करतो, इकडनं ओके करतो. बॉर्डर आपली आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण एक बायोडेटा बनवू शकतो. आता जो बायोडेटा आपण बनवलेला आहे त्याला आपण सेव्ह करू शकतोय. सेव्ह करण्यासाठी मी डॉक्युमेंट्समध्ये येतो आणि इकडं फाईलला नाव मी रिझ्यूम देतो आणि फाईल मी सेव्ह करतो. तर अशा प्रकारे आपण एक बायोडेटा बनवू शकतोय.